जेवण आपलं नाश्ता तर सगळं झाला आहे माझा आणि फक्त हे राहिलं आता लास्टला माझं हेच राहतं यार सगळं. तर ठीक आहे, आता हे पण संपवतो आणि मग चार्जिंग किती झाली ते पण बघतो गाडीची. आपल्या खाली खाली लावली ना चार्जिंगला गाडी, तर किती झाली बघतो चार्जिंग आणि मग काढतो. चार्जिंग कुठंपर्यंत झाले ते बघू आता. 76, अजून 48 मिनटं आहे पण तेवढी लागत नाही, कमी 92पर्यंत झालं तर बास आहे. हां, तर मी चाललो होतो बँकेला. रोज जात नाही, रोज मी इथून बाहेर जात आहे आणि मी आज चाललो कारण की मी आज ऑफिसला लवकर आलो, त्यामुळे थोडंसं बँकेला जाऊन येतो आणि थोडंसं काम पण करतो आज इमानदारीने. आणि अजून परत मला महानगरपालिकेत जायचं आहे कारण कालचं काम अर्धवट राहिलं ना, त्यामुळं. ठीक आहे, जरा काय कॅमेरा काढलो की लगेच चालू होते ते यार लोक. कराव का नाही कराव, तो कराव काय मला कळत. मग हे HDFC बँकेचं तर काम तर झालं आहे माझं आणि आता जायचं आहे बँक ऑफ इंडिया. आज थोडं काम आहेत. ऊन पण एवढं खतरनाक आहे ना, आणि त्यासलं ना मी असलं शेड घातलं. गरमी लई आहे ना माझ्या अंगामध्ये, गरमी लई आहे. ठीक आहे, बँक ऑफ इंडियाचं पण काम झालं आहे माझं आणि आता जायचं आहे, पहिलं ऑफिसला जातो मग पुढचं काम बघतो. ठीक आहे, तर बँक ऑफ इंडियाचं पण काम झालं आहे माझं आणि जे 2-3 कामं होते ते पण झालेत. आता ऑफिसला जातो आणि एक कालचं काम अर्धं राहिलं आहे ते पण करतो. ठीक आहे, यार मला आत्ता एक माणूस म्हणजे बोलत होता की त्याला रस्त्यावरचं बॅनर पडलं आणि त्याला लागलं आहे, त्याचा हात तुटला आहे अक्षरशः आणि एकाचा पाय पण तुटला आहे. मला वाटतं जरा जे ॲडव्हर्टाईज करता ना तुम्ही रस्त्यावर जे बॅनर वगैरे असतात ते जरा नीट लावा यार प्लीज, करून सांगतो तुम्हाला. म्हणजे कसं ते पडलं वगैरे ना, दुसऱ्यांना हे व्हायला यार, म्हणजे दुसऱ्यांना त्रास व्हायला ते. आता त्याचा एकाचा पाय गेला आणि एकाचा हात गेला, आत्ताच त्यांनी मला सांगितलं यार. आणि त्यांना असं बोललं की म्हणजे तुम्ही कंप्लेंट वगैरे करा, तर त्यांनी काय म्हणले ते झंझट वगैरे लई मोठे होते, काय होते असं बोलत होते यार. म्हणजे समजतं ना मी काय म्हणाल ते. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय होतं की थोडंसं जपून करा, काय करायचं ते जपून करा थोडंसं. बाई बिल्डिंगमध्ये ना रिपोर्ट राहतात, काय तर झालं आहे मोठा लफडा बहुतेक. हे बघ घेतलो, आता चाललो आणि आता किती वेळ होतं काय माहिती. काल तर लंच टाईम होता म्हणून त्यांचं काम झालं नाही आहे, म्हणजे आपलं काम झालं नाही, त्यांचा लंच टाईम होता कारण तेवढा वेळ पण होता. त्यांचा लंच टाईम झाला संपल्यावर माझा लंच टाईम चालू होणार होता, त्यामुळे मी थांबलो. ठीक आहे, ते रिश्ता नमस्ते करा. नमस्ते, हे आमचे काका आहेत. काल गाडी तिकडे लावलो होतो हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आणि तिकडे कोणतं गाडी येडा खोपडीचं आडवं लावलं म्हणून इथं लावावं लागली गाडी मला बाहेर. बिचारी माझी गाडी. हट, ठीक आहे, आज जातो, आता काम करतो आपलं. ठीक आहे, आज काम व्हायला पाहिजे माझं, नाहीतर सगळं तहस मॅस होतं ना. तर यार खरं आज काम व्हायला पाहिजे. परत आलो इथंच. भारी यार, पण काय पण म्हण एकदम मस्त बंगला आहे. बघे बंगला नाही बे, महल आहे, महल. परत कालच्यासारखं ऊन आहे यार, परत कालच्यासारखं सेम टू सेम कालच्यासारखं ऊन आहे. थोडंसं कमी आहे पण आहे कालच्यासारखं. सोबतच माझ्या पहिला विचारत होते यार कुठं जायचं काय जायचं, आता विचार नाही वाटतं कुठं. आमच्या गाड्या आज सोडली नाही, बाकीच्यांचं सोडालेत काय माहीत. बहुतेक इथं जी कामाला त्यांची गाड्या आज सोडालेत. एक तर ऊन एवढं खतरनाक आहे ना, वरनं हे शर्ट उगाच घातलं वाटायला, एवढं गरम व्हायला आहे बस. यार कामच झालं नाही यार. ते आता माणूस सुट्टीवर आहे म्हण आणि 2-3 दिवस झालं येणार नाही म्हणतात. आता काय होणार काय माहिती. चला बाहेर परत होता, तसं पण आपली गाडी बाहेर आहे बाबा. इथं मारुती कुरिअरला आलो होतो आणि एक कुरिअर द्यायचं होतं, कुरिअर दिलो आणि आता पावती घेतो आणि निघतो. थोडं थांबलो इथं, गाणं बंद करतो नंतर कॉपीराईट यायचं फुकट फाकट उगाचच. भाई आता ते बिल घेतो, बिलसाठी थांबलो आणि बिल घेतलं की निघतो. चला इथं तर काम झालं आणि आपली गाडी इथं आहे. तर रोजच्याप्रमाणे चाललो होतो मी क्लासला दिवे लावायला, मी आणि यश. किती मस्त रोड आहे बघ. तर भाई आतमध्ये तर आलो आणि यश अजून नेहमीप्रमाणे आरसाच बघायला लागलो. थांब येईल मागणं.